गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज सोयाबीनची चटणी बनवणार आहे. आणि इकडे सोयाबीन घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता छोटे छोटे सोयाबीन आहे. आणि इकडे चहा बनवायला ठेवला आहे. चहा आपला आता बनवून झालेला आहे. आणि आता मी इकडे लगेच गॅसवर कढई ठेवली आहे. तेल तापलेलं आहे आपलं. तेल तापतं म्हणजे खूप छान तेल चांगलं तापून घ्यायचं. आणि तेल तापल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करणार. आणि सोयाबीन असं छान खरपूस असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन छान फ्राय झालेलं आहे. तर इकडे चटणी करण्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची पावडर, 2 स्पून मिरची पावडर, मीठ. आणि याच्यामध्ये आता जिरं पण टाकलेलं आहे मी. विसरले होते ते ॲड करायचं. नाही टाकलं आहे मी, हो. जिरं टाकलं आहे. आणि मग आता याच्यामध्ये सोयाबीन इथे टाकून आता मी हे मिक्सरला लावणार आहे. तर मिक्सरला लावून झाल्याच्या नंतर याची बारीक अशी पेस्ट होते त्याची, तुम्ही बघू शकता. किती छान आपली चटणी झाली. चपातीसोबत खायला खूप छान लागते. आणि हे जे सोयाबीन उरलेलं आहे त्याचं मी मिरची पावडर वगैरे टाकून परत एकदा फ्राय करून खूप छान लागतं. आणि ही चटणी जी झाली आहे ती तुम्ही करून बघा, खूप छान लागते चपातीसोबत खायला. सो